अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। बदलापुर की बच्ची पर हुए अत्याचार के खिलाफ माननीय उच्च न्यायालय के फैसले का सम्मान करते हुए दिनांक 24/8/2024 को 11 बजे के समय अकोट तालुका के महाविकास आघाड़ी के सभी नेता, पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने मुंह पर काली पट्टी एवं हाथों में काले झंडे लेकर छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महिला विरोधी महागठबंधन सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। बदलापूर व अकोला जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यात सुद्धा अशा घटना वारंवार घडत आहेत आणि या सर्व घटना घडण्यामागे सुयोजित प्रशासनावर शासनाचं नियंत्रण नसणं आणि पोलिसांचा शंडपणा या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत। असे राजकीय नेते जर शंड नेते जर आपल्याला भेटले तर अशा घटना वारंवार होतील आणि या मुलींच्या अब्रूची जी नुकसान भरपाई त्या तुमच्या 1500 रुपयाच्या लाडकी बहिणीतून होणार नाही। त्यामुळे आदिवासी मुलींच्या सुरक्षितकरण द्यावं ही आमच्या महाविकास आघाडीची मागणी आहे। बदलापूर येथे 2 चिमुकली मुलींवरती अत्याचाराचा अतिप्रसंग त्या ठिकाणी घडला। हा जिल्हा खुद्द मुख्यमंत्र्यांचा आहे, परंतु जेव्हा फिर्याद नोंदवायला गेले त्यावेळी त्यांची फिर्याद नोंदवली गेली नाही आणि हा गुन्हा दाबण्याच्या प्रयत्नात होते। त्या निषेधार्थ आज आघाडी सरकारच्या वतीनं तिन्ही पक्षाच्या वतीनं तोंडाला पट्ट्या लावून निषेध नोंदविण्यात आला। या प्रसंगी अकोटातील सर्व आघाडीतील मुख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे हा पार पडला। देशाच्या इतिहासात पहिल्यांदा यावेळेस कोर्टाने खुद्द कुठल्या राजकीय बंदला हस्तक्षेप केलेला आहे। आता आपण या महाराष्ट्रामध्ये बघतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या लाडका भाऊ म्हणजे ॲडव्होकेट सदावर्ते हे कोर्टात जातात आणि बंद सारख्या एका मोठ्या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांना लगेच स्टे सुद्धा मिळतो। हे जो या गडचेपी जनतेची सुरू आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निषेध अकोट या ठिकाणी शिवाजी चौकात केला।